ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। घोडबंदर रोड पुढील काही दिवस बंद राहणार आहे। या रोडवरील गायमुख घाटातील 700 मीटर लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे। त्यामुळे आजपासून 6 जूनपर्यंत या मार्गावर अवजड वाहनांना बंदी असणार आहे। वाहतूक पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागानं आजपासून या मार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू केलंय। हे काम पूर्ण झाल्यावर वाहनांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे। घोडबंदर रोड हा महाराष्ट्रातून गुजरातला जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे। मुंबई, गुजरात, भिवंडी आणि उरणमधील जेएनपीटी बंदरातून गुजरातकडे मालवाहतूक करणारी वाहनं घोडबंदर रोडवरून जातात। तसंच वसई, विरार, भाईंदरकडे जाणारी वाहनंही या मार्गावरून जातात। आता दुरुस्तीच्या कामासाठी हा मार्ग 6 जूनपर्यंत बंद राहणार आहे। या काळात अवजड वाहनांना या मार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली आहे। त्यामुळे 6 जूनपर्यंत ठाणे, घोडबंदर, मुंबई, अहमदाबाद मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। याचा वाहन चालकांना त्रास होण्याची शक्यता आहे। घोडबंदर रोडवर 24 मे ते 6 जून दरम्यान अवजड वाहनांसाठी तो रोड बंद राहणार आहे। मात्र या मार्गावरील वाहतूक हलक्या वाहनांसाठी सुरू राहणार आहे। ज्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येणार आहे त्या ठिकाणांची वाहतूक सिंगल लेन पद्धतीनं सुरू ठेवली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे हलक्या वाहनांना प्रवेश मिळणार आहे। तसंच घोडबंदर मार्गावरील घाटाजवळचा रस्ता हा अत्यंत अरुंद आहे। त्यामुळे एकाच वेळेला अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवणं शक्य नाही। त्यामुळे फक्त हलक्या वाहनांची वाहतूक सुरू राहणार आहे।